हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आहे आपला मनालीमध्ये दुसरा दिवस आहे आणि असे किती दिवस झाले आपल्याला, मला लक्षातच आहे ना, मी विसरून गेले. मनालीमध्ये तिसरा आहे. कस काय तिसरा दिवस? आपण काल आलो ना, 2 रात्र झोपलो ना, तिसऱ्या रात्री आला. काय बोलता पप्पा? काल तर झोपलो आपण. काही पण काल तर झोपलो. परदेशी संध्याकाळी कोण आले तर? इतके जातात दिवस कळत पण नाही यार. 2 रात्र झाल्या पण इतक्यात आज तिसरी रात्र आहे. म्हणजे मनाली मध्ये आज आमची तिसरी रात्र आहे. तिसरा दिवस आहे. हा काय यार, 2 रात्र 3 दिवस झाले. इतक्यात गेला पण दिवस काही कळालं पण नाही. आणि एक दिवस कसं होतंय माहितीये का, आम्हाला शिमला टू मनाली जो प्रवास होता ना, तो पूर्ण अख्खा दिवस गेला. आणि आम्ही मनालीला रात्री पोहोचलो होतो आणि मग दुसऱ्या दिवशी होता तो फर्स्ट डे मनालीचा होता. आणि आज आहे दुसरा दिवसच म्हणलं जाईल. आज तिसरा दिवस, पण आपण आलो त्या दिवशी रात्री ना. मनालीमध्ये आलो हा मग तेच ना, रात्री आलो म्हणजे रात्री आपण फिरलो नाही. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी जे मनालीचे सगळे व्ह्यू पॉइंट्स वगैरे आम्ही काल फिरलो, तर मग तो काल पहिलाच दिवस मानला जाईल ना. म्हणजे मनाली आम्ही परवा रात्री आलो होतो. आज आहे 1 मे. हा आज 1 मे आहे ना, है ना. विज भाऊचा बर्थडे आज. पण ते झोपले असतील आता. एकमेव व्यक्ती म्हणजे आहेत ते 2 जण नवरा बायको. ॲनिव्हर्सरी असू दे, बर्थडे असू दे, ते नेहमी म्हणजे फोन करतात आठवणीने. रात्रीचे 12 वाजता करतात बरोबर ते फोन. तर छान वाटतं. तर आज त्यांचा पण वाढदिवस आहे. पण आता जर फोन केला ना तर मग कसं होईल, ते झोपलेले असतात, ते उशिरा उठतात आणि आम्ही उठलोय ट्रिप आहे म्हणून आम्ही लवकर उठलेलो आहेत. आणि हा हे लुक कसं वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. पडलं काहीतरी तर बघा. तर रेड साडी घेतलेली आहे, बर्फात व्हिडिओ काढायची आहे. आणि तिथं बघूयात आता आम्हाला जायला. तर आम्हाला काय तो पॉइंटचं नाव काय म्हटलं तुम्ही? अटल टनल. आणि त्याच्यानंतर जे बर्फाचं जे पॉइंट आहे ते सगळे बघा. कोकसर. हा कोकसर जे आहे ना, ते बघण्यासाठी आता आम्हाला जाणार 2-2.5 तास ना, का 3 तास? 3-3.5 तास म्हणताय, बापरे. आणि 3.5 तास मग आम्ही साडीवर मी बसणार आहे. म्हणजे बघा माझा किती स्टॅमिना आहे. मला खरंच व्हिडिओ काढायचे आहेत, कारण की म्हटलं अरे इथं आलो आहेत आपण तर छान छान मेमरीज घेऊन जाऊ सोबत. तर कशाला सोडायचं यार, आयुष्य आहे मस्त हसून खेळून जगायचं मस्त, याच्यात तर मजा असते. तर मी आता मस्त साडी घातलेली आहे आणि आता याच्यावर मी काय करत स्वेटर वगैरे घालून घेईल आणि मग तिकडं गेल्यानंतर काढेल. आणि आम्हाला भरपूर व्हिडिओ अशा काढायच्या आहेत. तर खूप छान वाटतंय. त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत बहुतेक आल्या पण असतील कदाचित, तर तुम्ही बघितल्या पण असतील व्हिडिओ. तर मला फार आवडते, म्हणजे ती यार खरंच. आणि साडी कशी दिसते मला नक्की कमेंट्स करा. हा ही साडी मला माझ्या मम्मीने आणलेली आहे, खास नाशिकहून ती देण्यासाठी आली ती. तर आमची झाली इथं आवरसावर बघा. मुली तयार होत आहेत. मी ऍक्च्युली उठले होते 5:30ला. त्यांनी अलार्म लावून दिला होता, कारण की आम्हाला इथून निघायचंय लवकर 8 वाजेपर्यंत तरी निघायचंय, कारण की वेळ नको व्हायला. तर त्यासाठीच. तर बघूयात कसं होतं. तर आता थोडं हॉटेलमध्ये आम्हाला इथून नाश्ता आहे. तो नाश्ता आम्ही हॉटेलतर्फे नाश्ता असतो, तो नाश्ता करणार. आणि नाश्ता करून सरळ कोकसर आणि काय अटल टनल. तर छान वाटतंय. तर तुम्ही काय ब्लॅकवाला घाला बरं का. हां तिकडे घाला ब्लॅकवाला. तर मस्त वाटते. चला आता आम्ही थोडंसं फोटो व्हिडिओ वगैरे काहीतरी थोडंसं नॉर्मल आमच्या आजीचे व्हिडिओ आहे ते काढून घेतो. तर चला मग बघत राहा. श्रेया रेडी होते. शिव झालेली इथं रेडी. शिवा इकडे बघ. शिवला काल बघा हे घेतलेलं आहे. इकडे मध्ये ना अशी मागं सरक पाठी मागं सरक. लिपस्टिक पर दाताला लावली काय. आणि शिवला बघा घेतली. टोपी दाखव बेटा तुझी. तर शिवला आणि तनूला दोघींना घेतलेले आहेत हे असे. काय बरंच काहीतरी नाव बोललंय ते. मागं सर पाठी मागं सर. टोपी दाखव. घाल ना, टोपी नाही घालत. आणि हे आहे माझं लुक. छान वाटतंय ना. हे बघा ही टोपी आहे, मस्त टोपी आहे. तनूला पण एक घेतलेली आहे. कस काय आज रात्री तिथे नव्हती ना, तर अजून एक साईज, तनूची साईज मोठी साईज आहे ना, आज तनूला घेणार आहोत रात्रीला. इथं मुलगी करते बापाचा मेकअप. ती म्हणते मग पप्पा आपण दोघं काळे आहेत म्हणे, आपण मेकअप करून
या म्हणे पप्पा, ती काय म्हणली माहिती का, या म्हणे पप्पा आपण काळेत म्हणे, आपण मेकअप करून आणि हिची स्किन माझ्यासारखी आहे, हे गोरा चिट्टे हिची स्किन माझ्यासारखी आहे. मी तरी आता थोडंफार मेकअप केलेला आहे, म्हणजे आहे नॉर्मल, तसं काही नाही. आता थोडंसं ते म्हणतो ना वयामानानुसार तर थोडासा मेकअप केलेला आहे मी. आणि शिव, हा बाई शिव, तू माझ्यासारखी, ते दोघं सारखेच. ते दोघं सारखे ये अमकाले हे तो क्या, एवढे काय नाही बरं का, नाही खूप गोरे आहेत, पण ते कसं म्हणतो ना, ते आता कसं गाडीवरती बाईकवर कामाला वगैरे जातात ना, त्याच्यामध्ये थोडंसं स्किन टॅन झालेली त्यांची. पण मी त्यांना म्हटलं आता सनस्क्रीन वगैरे यूज करत जा. तरी हेल्मेट असतं, पण तरी थोडीशी ना आता उन्हामुळे थोडीशी त्यांची स्किन टॅन झाली. नाही तर मला बघायला आलं होतं तेव्हा कसले गोरे चिट्टे होते. श्रेया पण गोरीच होती माहिती का, पण ती कसं झालं, स्कूलमध्ये जाणं मुलींचं थोडीशी स्किन टॅन होऊन जाते ना. आपण कसं घरातच असतो, आपल्याला कुठं बाहेर निघणं नाही, काय नाही. मी हाऊसवाईफ आहे, त्याच्यामुळं आम्ही आहेत अजून, स्किन आमचा पक्का आहे, चांगला आहे, गोरा आहे. आता ही कशी, ही पण स्कूलला बाहेर जाते, त्यामुळे थोडंसं स्किन टॅन होऊन जाते. शिवची पण हळूहळू ते होईलच, कारण ती ऐकणार नाही. बाहेर स्पोर्ट्स असतात, मुलांना खाली खेळण्यासाठी जातात, त्यामुळे ती टॅन होऊनच जाते. चला आता मी फोटोज काढते. हॅलो फ्रेंड, तर आता आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. आता इथं नाश्ता करून घेतो. आम्ही 2-3 जणींनी आहे साडी वेअर केलेली आहे, आणि त्यानंतर आम्ही तिथं सगळेजणी 2-3 जणी आहेत, आम्ही 3 जणी आहेत सॉरी. तर तिघी आम्ही तिथं व्हिडिओ वगैरे काढणार आहोत. आता पराठ्याला हां चला, तर आता नाश्ता घेतो. नाश्त्याला काय आहे ते तुम्हाला दाखवते, आणि त्यानंतर मग आपला प्रवास सुरू होईल. 3.5 तास लागतील. इकडे थंडी वाजती. सो फायनली आता आम्ही निघतोय सोनमर्ग ना, माझं नावच नाही लक्षात राहत, अटल टनल कोकसर शिशूला पण जाणार आहे. त्यानंतर आता आम्ही उड्या मारून जाणार आहे. भरपूर काही आहे. तर आता आम्ही नाश्ता वगैरे छान प्रॉपरली करून घेतला आहे. तर नाश्त्याची व्हिडिओ काही काढली नाही, कारण की मोबाईल चार्जिंगला लावला होता. आणि नाश्त्यामध्ये होतं पराठे बटाट्याचे, आणि त्यानंतर होतं छोले आणि पुरी होती, आणि कॉफी होती. तर आम्ही छानपैकी असं सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलेला आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत. आता आम्ही खाली आलो. श्रेया काय, श्रेया कुत्र्याला घाबरते. हां, तर काय म्हणत होते मी, तर आता नाश्ता झालेला आहे, आणि आता आम्ही हॉटेलच्या खाली आलेलो आहोत एक्झॅक्ट. तर हॉटेल जाईल ना हॉटेल, तो काल तिकडे बोलत होता आपल्याला काय. हां, तर आता आम्ही हॉटेलच्या खाली आलेलो आहे. तर आमची गाडीवाले आहेत, तर त्यांना फोन केला आहे. ते गाडीवाले आता येतील, आणि मग आम्ही गाडीत बसून बर्फाच्या ठिकाणी जाणार आहोत. आणि खूप छान छान व्ह्यू दिसणार आहेत, खूप मस्त वाटणार आहे. व्ह्यू जे आहेत आत्ताच इथून छान दिसत होते, तर रस्त्याने विचार करा जाताना किती छान वाटेल. तर चला मग तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या आमच्यासोबत. आता आपला पॉइंट आहे अटल टनल आणि काय कसोल. आता आपला कुठला पॉइंट आहे, अटल टनल आणि कोकसल. तर आता आम्ही चाललो आहोत बर्फामध्ये. सगळ्यांनी बर्फामध्ये उड्या मारणार आहेत सगळेजण. आहे असं नका म्हणू, आहे बर्फ आहे, जमलेलं आहे फक्त बस. असं नका म्हणू यार, काहीतरी आल्याचं सार्थक वाटलं पाहिजे. बर्फ आहे तिकडं, आज थंडी आहे, प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. सगळ्यांचं एकदम जोश आहे फुल बर्फामध्ये जाण्यासाठी. मनालीची मजा घ्या सर्वांनी, दाखवते मी.
म्हणताय भाऊजी? म्हणलं बर्फावर जाताना ना थोडं एक बादली भर गरम पाणी घेऊन जायला पाहिजे. गरम पाणी कशाला? बर्फावर टाकले थोडस येते ना, गार पाणी काही नाही तेवढं. आणि असं किती आणणार तुम्ही परत डोंगर आहे बर्फाचे? आपण तो कुंड इकडे टाकू का? नाही तर मग एक काय जातं थोडे लाकडं आणा पाहिजे, पातील लावलं असतं गरम पाणी. ते वशिष्ठ ऋषी मधलं कुंड इथं टाकायचं का म्हणलं? डायरेक्ट पाणी त्याच्यावर सोडू. गाडी इथं थांबलेली आहे. अटल टनल आहे, 1 किलोमीटर अंतरावर आहे. इथे ट्रॅफिक थोडीशी जाम आहे. आम्ही थांबलोय. मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. समोर वाटेल इतकं गार लागतंय ना, व्ह्यू दाखवते मी. बघू शकताय बर्फच बर्फ आणि इतकं गार लागतंय आहे ना इथं आता सध्या. हे बघा इथं समोरचा व्ह्यू, काय व्ह्यू आहे हा समोरचा यार. वाटाणा पण गरम पाण्याची पिशवी घ्या रे. भाऊजी म्हणताय गरम पाण्याची पिशवी घ्या. मस्त व्ह्यू आहे यार. ओ बेटा आम्ही पोचलोय आता कोकसरला. आता पुढे जाऊन पॉइंट्स आहेत. हा पुढे जाऊन पॉइंट्स आम्ही बघतो आता कसं भेटतं आम्हाला बर्फ. बघू शकताय बर्फच बर्फ आहे बघा या हाताला. वाव कसं सही वाटतंय बर्फ. असा बर्फ आहे इथं. आणि आम्हाला जो पॉइंट आहे ना मेन पॉइंट बघायचा आहे ना तर तो थोडासा पुढे आहे. तर आम्ही थोडंसं पुढे चाललो. इथं डिस्कस चाललंय कारण की इथं ना आमची जी टेम्पो ट्रॅव्हल आहे ना ती इथपर्यंत येऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला तिथं खालच्याच पॉइंटला सोडून दिलं. आणि इथून पुढे आहे 6 किलोमीटरावर
जो मेन पॉइंट आहे तर ते हे जे भैया आहेत ते त्यांची व्हिडिओ दाखवत आहे की तिथं स्नो भरपूर आहे. बर्फ भेटत श्रेया बघा कशी करते श्रेया. श्रेयाने बर्फ घेतलाय हातामध्ये. हा पुढे चांगला आहे. तर आता आम्ही जातो कारण की हे ड्रायव्हरला थोडंसं कन्व्हिन्स करताय थोडं कमी घ्या. बर्फ. शिव कुठे गेली? ए शिव 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 मानो काय करताय? ओ माय गॉड. नाही 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 माझी साडी ओली ओली माझी साडी ओली ओली. थांब 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 थांब. शिवण्या दे ना दीदीला. जाऊ दे दे ना. शिव 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 हाय. शिवण्या नको 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 मोबाईलवर पडत. शिव दाखव इकडे 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 लवकर. शिवण्या हाय कर. हा डान्स कर. इकडे बघ ना जरा. हो बिझी का? शिवण्या बघा कशी बर्फामध्ये खेळते. त्यांचे सगळ्यांचे कॉस्ट्यूम आणि शूज घालून झाले की आम्ही ह्या गाड्यांनी प्रवास करणार आहोत. पुढचा 6 किलोमीटरपर्यंत आहे वाटतं ते. तर चला बघूयात कसं होतं माहिती नाही मला. तर एन्जॉय तर करूच आपण. त्या बाबतीत काही गोष्ट वेगळीच नाही आहे. इथं बर्फ तुम्ही बघू शकता आणि इथं लोकांची गर्दी बघा. तर आता आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आलो त्यामुळे आम्हाला बर्फ हा जो आहे तो एवढा भेटलेला आहे. पण तरी छान वातावरण आहे. तर सगळेजण कॉस्ट्यूम घालतायत कारण की बर्फामध्ये कसं आहे बॉडीचे जे अंगावरचे कपडे आहेत ते ओले होतील त्यासाठी श्रेया आणि शिवला कॉस्ट्यूम घेतोय. श्रेया तू कोणता घेतलाय? श्रेया कोणता कलर घेतला? कलर चूज कर ना. व्हाईट कशाला? व्हाईट पण ब्ल्यू चालतो ना. ब्ल्यू ग्रीन येल्लो कुठलाही घे. अरे नाही घेतले लोकांनी तिकडून सगळं. शिव कुठे? शिव अरे शिव तर बापरे शिवण्याचं ना काय खरं नाही. शिवण्या जिकडं तिकडं ते बर्फाचे गोळे उचलते. शिव. सो हॅलो फ्रेंड्स. आम्हाला ज्या मेन पॉईंटवर जायचं आहे ना तर त्यासाठी इथून गाडी असते कारण की एकदम इझी नाही आहे. जो मेन पॉईंट बघायचा आहे ना तर तो बघूयात. आता तो जर भेटला तर काही माहिती नाही मला गॅरंटी नाही कारण इथलं एवढं माहिती नाही आहे. तर मला तर खरंच खूप इच्छा आहे की मी जे रील्समध्ये जो मेन पॉईंट बघते बर्फाचा तर तो जर भेटला तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर नाही भेटला तर मग काय अर्थच नाही त्याला. तर जर भेटला तर ठीक आहे नाही तर तरी पण बर्फात व्हिडिओ काढणारच आहे. आणि मी साडीवरच आहे अजून पण. आता ह्या गाड्या ज्या आहेत त्या बुक केलेल्या आहे आणि एक म्हणजे प्रत्येक गाडीचं घेतलेले आहेत काहीतरी 2200 रुपये घेतलेले आहेत. आणि आता सगळेजण कॉस्ट्यूम घालतायत कारण की बर्फाच्या ठिकाणी कसं जायचं म्हटलं तर ते कपडे ओले होतात ना तर त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी कॉस्ट्यूम घेतलेले आहेत आणि शूज घेतलेले आहेत कारण की तिथं ते शूज तेच घालावं लागतात. तर बघूयात कसं होतं. जर चांगला पॉईंट जर भेटला तर आपण एन्जॉय करणारच आहोत. तरी तर सगळेजण असे आहेत खेळतायत. बर्फ आहे वातावरण थोडंसं ठीक आहे. ऊन पण लागतंय पण गारवा पण आहेच. यार मला विश्वासच बसत नाही यार. इतक्या छान पॉइंटवर आलेलो आहोत आणि एकदम जन्नत जन्नत म्हणजे जन्नत आहे. खरंच खूप छान वाटलं. इतकं म्हणजे आधी थोडीशी भीती वाटत होती कसं काय जायचं कारण की वातावरण खूप खराब चालू होतं.
पण नाही यार खरंच एकच नंबर वाटलं आणि इतकं सुंदर हे तुम्ही साईडला बघू शकताय ना, तर कोणाला असं वाटतं कारण की हे पहाड आहे, दगड वगैरे असतील व्हाईट, पण नाही यार तो बर्फ आहे आणि इतकं सही वाटलं ना. मुली अक्षरशः हातामध्ये घेऊन खेळत होत्या आणि पुढे जाऊन इतका छान बर्फ, इतकं हळूहळू जसं जसं आम्ही पुढे जात होतो ना तसं तसं इतकं छान गार वातावरण, थंडी इतकी प्रमाणाची वाढली होती ना आणि खूप बर्फ सुद्धा वाढत होता पुढे हळूहळू जाऊन. आणि याच्याही पुढे जर आम्ही गेलो असतो ना तर अजून आणखी बर्फ आम्हाला भेटला असता. पण खतरनाक असा व्ह्यू आहे ना, इतकं भारी वाटलं ना, तृप्त झाल्यासारखं वाटलं, एकदम मस्त वाटलं. तर मी सगळ्यांना सजेशन देईल की ह्या मंथमध्ये मुलं बाळांना घेऊन येणं सगळ्यात बेस्ट आहे, म्हणजे त्रास होत नाही. ज्यावेळेस बर्फ पडतो ना त्यावेळेस हे म्हणतो ना आपण टी व्हीमध्ये आपल्या रील्समध्ये बघण्यासाठी ठीक आहे, पण मुलांना घेऊन येता येणार तर तुम्ही थोडंसं जपूनच या, कारण की इथून म्हणजे कसं घरी जाण्याची सोय नसते, अडकून गेलो ना तर तब्येत खराब व्हायचे चान्सेस असतात. कारण की आम्ही थोड्याच वेळ बर्फामध्ये खेळलो पण ते पाय एकदम फ्रीज होत होते अक्षरशः आणि आपल्याला त्या वातावरणाची सवय नसते. तर शक्यतो एप्रिल हा मंथ मला तर बेस्ट वाटला. शिव झालेली आहे रेडी बर्फात खेळण्यासाठी. शिव इकडे 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 बघ. शिव हळूहळू हळू नाही नाही बरोबर चल चल चल. अरे पाय ठेव ना. ट्रिपमध्ये प्रॉब्लेम होतील हे तर ठरलेलंच आहे. ट्रिप अशी कशी एकदम इझिली होईल, तर इथं थोडासा गोळ झालेला होता. श्रेयाला झाला होता कॉस्ट्युम थोडासा छोटा, जी चैन आहे ना तीच वरती लागत नव्हती, त्यामुळे तिची चाडी चिडचिड तिने दिलं रागामध्ये कॉस्ट्युम काढून मला म्हटली की मम्मी आता जाऊ दे मी नाही घालत. मग हे म्हटले तू माझा घाल, तू तोपर्यंत खेळून घे, नंतर मग मी चेंज करून घेईल. पण मग नंतर झालं थोडंसं, बाकीचे जे आमचे टीममधले होते ते दादा त्यांनी श्रेयाला दिला मग तिचा कॉस्ट्युम, मला पण दिला, माझा पण झाला होता थोडासा छोटा, तर ती झाली ती थोडीशी अपसेट. पण मग आता हे म्हटले तू मी तिथंच बघून घ्यायचं होतं, पण आम्ही काय केलं जिथून कॉस्ट्युम जो घेतला होता ना तर तिथे त्या लेडीज लोकांनी म्हटले की तुम्हाला येऊन जाईल. श्रेयाने पण तिकडं घातला नाही, तिने पण हातात घेतला आणि मी साडीवर मला शूट करायचं होतं त्यामुळे मी सुद्धा म्हटलं घातला नाही, त्यामुळे आम्ही पण हातात घेतला होता. पण बाकीच्या सगळ्या आमच्या फ्रेंड्स आहेत त्या लेडीज तर त्यांनी सगळ्यांनी तिथूनच घालून घेतले होते, पण मीच घातलेला नव्हता. त्याच्यामुळे हे पण माझ्यावर चिडले की तुम्ही तिकडेच घालून घ्यायचा होता, म्हणजे कसं व्यवस्थित बसला असता. पण इट्स ओके, काही नाही, व्यवस्थित झालं. नंतर दादांनी ते आमची आहे टीममध्ये दादा त्यांनी दिला आम्हाला कॉस्ट्युम आणि असं छान प्रकारे एन्जॉय झाला. नहीं झाली राम. और ये आते हैं पुणे से जिन्होंने पहाड़ों में मैगी खाई है, और ये है पहाड़. वाव काय आहे हे जन्नत सारखं, एकदम किती भारी वाटतं यार. मॅगी कशी आहे? हो का? सो आम्ही आमच्या काही रील्स वगैरे काढल्या आणि फोटोशूट वगैरे केले. तर आम्हाला फार आवडतं, म्हणजे आहे त्या ठिकाणी गेलो ना तर तिथले असे त्या गेटअपमधले फोटोशूट वगैरे करायला फार आवडतं, म्हणजे एक आठवण राहून जाते, मेमरी पण राहते. तर आम्ही इथे छान मस्त फोटोशूट केले आणि त्यानंतर काय रील्स होत्या त्या आधीच्या आमच्या रील्स वगैरे करायच्या होत्या त्या महत्त्वाच्या काढून घेतल्यात. तर शर्या आमचं शूट करत होती, आम्ही खूप छान छान, तुम्ही बघितलेच असतील फोटो वगैरे कसे आहेत, आणि नसल बघितले तर माझ्या फेसबुकला वगैरे जाऊन नक्की बघा, इंस्टाग्रामला सुद्धा मी पोस्ट केलेले आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि खूप छान वाटलं, खूप सुंदर असा व्ह्यू होता, खूप बर्फ होता आणि खूप छान पण वाटलं. आणि त्यानंतर आम्ही बघा कॉस्ट्युम घालून घेतलेत. तर मी काय केलं साडीवरच कॉस्ट्युम घालून घेतला आणि आम्ही त्यानंतर इथे पण थोडासा भरपूर असा एन्जॉय केला. तर जास्त काही व्हिडिओ काढले नाहीत कारण की ते म्हणतो ना आपण एन्जॉय करायचा, जास्त भरपूर काही असा एन्जॉय केला आम्ही तिथं त्यानंतर. आणि फायनली बर्फात खेळून खाली आलो. इथं आम्ही खाली आल्यानंतर मुलींना भूक लागली होती तर त्यांनी मॅगी मोमोज मागवलेत, दादा त्याने एन्जॉय करतायत. आणि इथं बघा टोपी घालून बसलेले साहेब. मजा आली का? मजा आली का शिव? बर्फामध्ये हा मग थोडंफार बर्फाने हात गार पडतातच ना, पण एन्जॉय झाला का? बर्फ बघायला भेटला ना? अगं ते बर्फामध्ये तू पाय हे केला असेल ना, रिकामा ठेवला असेल ना, त्यामुळे बर्फ. हो ना, तर इथं इतका नव्हता, आम्ही वरती गेलो होतो तर आम्हाला वरती खूप सारा बर्फ भेटला. आणि इकडं बघा व्ह्यू हा इकडचा.
सो हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता बर्फामध्ये भरपूर असा एन्जॉय केला आणि भरपूर मस्त फोटोज व्हिडिओ काय आहे ते भरपूर काढलं आणि आता एकदम थंडी वाजायला लागलेली आहे आणि आता आम्ही चाललोय अटल टनलकडे. अटल टनलकडे काही 2-1 फोटो काढून घेऊ आणि एक ब्रिज आहे त्या ब्रिजवर पण फोटो काढून घेऊ आणि त्यानंतर मग हॉटेलवर जाणार आहोत आणि संध्याकाळी मॉल रोडवर जाऊ. काय बघतोय? त्याने संध्याकाळी मॉल रोडला जाऊ. तर आता आम्ही कोणाकोणाला मजा आली बर्फामध्ये? सगळे थंड, सगळे गारगार झालेत एकदम, सगळे गारगार झाले. सगळ्यात जास्त आली. अरे वा वा वा. हुंडेताई गप्प. हुंडेताई थंडी वाजली काय? थंडी वाजली. अरे बापरे, टोपी बिपी जर्किन. शिव तुला मजा आली? सगळ्यांनी सांगा. मजा आली का? मजा आली. प्रणव तुला आली मजा? मस्त. तर सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही जातो हॉटेलवर. मग मी तुला भेटते परत मॉल रोडला जाऊ त्यावेळेस. चला. भारी व्ह्यू होता. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता कोण येणार आहे? या तुम्ही या. ओ माय गॉड, अटल टनलच्या चालीकडे इतका छान असा व्ह्यू होता आणि इतका सही आम्ही व्हिडिओ काढले एकदम फुल फ्लॅग आणि वारं इतकं ना प्रमाणाची बाहेर. बापरे खतरनाक. मी तर साडी घालून गेली. कोणती? हा ऍक्सिडेंट झालेला आहे. एक समोरच्या गाडीचा नाही ऍक्सिडेंट झालेला आहे. शिवाय तुम्ही साडी सोडली. अबे साडी तुम्ही यार खतरनाक. हा बोल. इतकं खतरनाक वारं सुटलेलं होतं आणि थंडगार असं वारं. दोन्ही साईडनी बर्फ आहेत बघा. हे सगळे बर्फाचे पहाड आहेत. सगळे बर्फाचे पहाड आणि हाताना असे एकदम सुन्न वडलेले आहेत. आता थोड्या वेळानंतर मला चेंज करायचं होतं ऍक्च्युली गाडीमध्ये, पण काही झालं नाही. बघाल इतकं सही वातावरण आहे यार. खरंच मन तृप्त झालं. आणि त्या टनल जाऊन आम्ही व्हिडिओज फोटो काढलेत भरपूर. आम्ही तिघच गेलोय, बाकीचे कोणीच उतरले नाहीत. तर चला आता बघ जाऊ पुढे. इथला व्ह्यू बघा. पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि हा अटल टनल संपलेला आहे. इथं आम्ही थांबू नाही शकत जास्त वेळ आणि इथं धुकं बघा ना यार. पूर्ण धुकं पसरले. ती ढगं पूर्ण झाकले गेलीत. वाव. थँक्यू सो मच भैया. बापरे पप्पा. वा. वातावरण बघा एवढं डेंजर झालं इथं. मोबाईलमध्ये तसं दिसत असेल पण इथं सगळीकडे धुकं झाले. असे धुकं इथं मोबाईलमध्ये तरी साधं दिसतंय पण इथं पूर्ण धुकं काळे झाले. आम्ही जेव्हा आतमध्ये टनलच्या आतमध्ये गेलो होतो ना तर तेव्हा ऊन होतं. आता सगळं वेदरच. तुम्ही बघू शकता. आज जर पाऊस पडला तर उद्या स्नो पडण्याची शक्यता आहे. आम्हाला जर भेटला तर भेटू शकतो. पाऊस पडतोय, आम्हाला खूप सुंदर वाटतंय आणि मेन म्हणजे
जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस स्नोफॉल होतो. कधी ज्या रात्रीभर जर भेटला तर आमची खुशनशिबी, नाहीतर नशीब, नाहीतर आम्ही समजून घेऊ आम्ही तसं बी भरपूर बघितलाय. आणि काय क्लायमेट अचानक चेंज झाला. फ्रेंड, आम्ही आता जस्ट इतक्यात मस्त स्नो मध्ये खेळून आता जस्ट फायनली घरी आलेलो आहोत. तर बापरे, आताशी 6 वाजलेले आहेत आणि इतकं म्हणजे अचानक पावसाचं नाही का पाऊस सुरू झाला. म्हणजे जे क्लायमेट आहे ना ते एकदम अचानक चेंज झालं. इतकी थंडी, कुठे ग काय माहिती. तर इतकं म्हणजे इतकं क्लायमेट अचानक चेंज झालं. जाताना ना थोडंसं ऊन लागलं होतं, पण येताना ना इतकं भारी क्लायमेट झालं. पाऊस पडायला लागला हलका हलका, इतकं सुंदर वाटलं ना. तर आता फायनली रूममध्ये चाललोय, चेंज करून घेतो आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर पण भारी आलं ते व्हिडिओज वगैरे सगळं बऱ्यापैकी, म्हणजे मन समाधान झालं. सगळे जाम थकले. काय झालं? कोण कोण संस्कृती ओ माय गॉड. चला आपल्या रूमची चावी आणली पप्पानी. रिसेप्शनलाच नाही, तू कुठे गेला? सो आमच्या रूमचा आहे 206 आणि हे अजून आले नाहीत. तर आम्ही ना कुठल्या बर्फाच ठिकाणी गेलो तर मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली मला पण माहिती, मी पण व्हिडिओज वगैरे बघायचे ना. तर ते सोलांग व्हॅली म्हणून काहीतरी होतं. तर मी यांना हट्ट करत होते की सोलांग व्हॅली. हां हो, मी लवकर तर मी थांबा साईडला येऊन बोलते, इथं लय शोर चालू आहे. आता सोलांग व्हॅली मी आता व्हिडिओमध्ये बघायचे ना, तर मी यांना खूप हट्ट केला होता की सोलांग व्हॅली म्हणून तिथं जाऊया म्हणून. तर मग खूप अपसेट झाले होते मी. म्हटलं यार मग काय अर्थ नाही का इथं येण्याचा. तर पण मग नंतर मग ते लोक म्हटले की पुढे जाऊन नाही का जो आम्ही थोडंसं अजून LT गेलोत आणि तिथं नंतर आम्हाला खूप सारा बर्फ भेटला. खूप छान फोटो व्हिडिओ आलेत ना, खरंच खूप छान वाटलं आणि हॅपीली आम्ही घरी आलोत की मन समाधान झालं की अरे यार खरंच. हो, तर आम्हाला अजून मार्केटला जायचं आहे. तर थोडंसं म्हटलं कुर्ता, इथं काश्मीरी कुर्ता घ्यायचा आहे आणि तनुसाठी टोपी घ्यायची आहे. नाही ओंडी ताईंनी चालले. तर आम्ही असं बघा सगळेजण वाट बघताय रूममध्ये, चावी कधी भेटत. हां, सो फायनली आमची पण चावी आलेली. जाऊ मला आवाज द्यायचा का निघायच्या वेळेस आवाज द्या. सो आमची पण चावी आलेली आहे. आता आमचा रूम का दरवाजा खुला आहे. बाय. आणि मेन म्हणजे काय झालं, मी दिवसभर साडीवर होते. ही नवलची गोष्ट आहे खरं. ऍक्च्युली मी दिवसभर साडीवर होते यार खरंच. पण मी चेंज करायसाठी घेतलं होतं ऍक्च्युली, पण ते काय झालं नाही शक्य चेंज करणं. बघा आमचा पसारा रूम मध्ये आलं का असंच होतं. ट्रिपला आलं का पटापटा सगळं चेंज करावं लागतं. ज्या पॉइंटला जायचंय त्या पॉइंटचे कपडे एका सॅग मध्ये घालायचे असतात, परत त्या बसायचं असतं गाडीमध्ये. म्हणजे सगळ्यात स्वच्छ थोडा चपाटा ठेवावा लागतो, कारण की या 2 मुलींना पण हँडल करावं लागतं. एक नवरोबा आहे त्यांना पण हँडल करावं लागतं आणि मी एकुलती एक बाई. आणि आज दिवसभर मी साडीवर. मजा आली पण यार. थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं? मस्त. मुलींना तुम्हाला कसं वाटलं? मस्त. दीदी गेली वाटतं वॉशरूमला. तर चला आता थोड्या फ्रेश होते. ही साडी आहे दिवसभरची काढते आणि त्यानंतर मग थोडंसं मार्केटला जायचंय जसं की तुम्हाला म्हटले. तर चला मग तर आता बघा तो जो मी तुम्हाला बर्फ दाखवला तर स्टार्टिंगला ना त्या पॉइंटला गेलो होतो आम्ही. आता मस्त मजा आली. चला आम्ही फिरतोय मनालीच्या मॉल रोडवर. पुन्हा एकदा आज आलेलो आहोत आणि आज लास्ट डे आहे. उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत
धर्मशालाला. तर आता थोडीशी काही शॉपिंग होती, सगळ्या लेडीज सोबत मी आलेले होते. त्या सगळ्या लेडीज आहेत माझ्यासोबत, तर त्यांना काही घ्यायचं होतं वस्तू आणि मला तरुणसाठी टोपी घ्यायची होती आणि सीमाताई आणि माझ्यासाठी एक हिमाचली कुर्ता नाही का म्हणतो आपण तसा घ्यायचा होता, कारण की त्या ज्या कुठं पण जातात ना सीमाताई. नंतर बोलते मी. हॅलो फ्रेंड्स, बर्फात खेळून खेळून आहे ना आता सध्या बॉडी खूप जाम झालेली आहे. भरपूर बर्फात बराच वेळ होतो आम्ही, 3.5-4 तास होतो ना श्रेया आपण, भरपूर वेळ होतो आणि जायला मला वाटतं 2.5-3 तास लागले होते आणि तिथं पण बराच वेळ खेळलो. आणि आता इतकी प्रमाणाची बाहेर थंडी आणि येताना काय झालं, इतका प्रमाणाचे बाहेर पाऊस सुरू झाला ना, म्हणजे जाताना क्लायमेट थोडंसं ऊन वगैरे होतं आणि तिथं आम्ही जे खालच्या याला गेलो होतो ना जिथं बर्फ होता नॉर्मल, तर तिथं भरपूर प्रमाणाची बाहेर उन्हाची चटकी लागत होतं आणि त्याच्याही वरती आम्ही गेलो होतो. तर तिथून त्यांनी काहीतरी 2200 रुपये घेतले वाटतं त्यांनी सगळ्यांनी. तिकडच्या जे बाईक असतात म्हणजे आपली जी गाडी आहे ना ती वरपर्यंत जात नाही, तर तिथं त्यांनी बंद केलेलं आहे. तर तिथं त्यांचे जे गाड्या असतात ना, तर त्या गाड्या त्यांनी तिथं हे करतात, ते घेऊन जातात. तर तिथून म्हणजे जे मेन पॉईंट होता ना बघायचा, जिथं जास्त प्रमाणाचे बाहेर बर्फ असतो, म्हणजे जे सोलांग व्हॅली जे आहे ना, ते व्हिडिओजमध्ये आत्ता मला कळालं, ते जे सोलांग व्हॅली जी वगैरे काय आहे ते व्हिडिओज वगैरे मध्ये बघितलेले असतील, तर ते जे आहे ना ते खाली होतं, म्हणजे आम्ही याच्याही वरती गेलो होतो आणि जिथं जो पॉईंट बघायला गेलो ना त्याच्याही वरती आम्ही गेलो होतो. आणि तिथून आम्हाला त्यांनी 2200 रुपये घेऊन, ते ज्यांची अशी बाईकसारखी स्कूटर टाईप अशी रायडरसारखी, तर त्याच्यावर बसून 3-3 जणांना बसून असं नेलं होतं त्यांनी वरती. आणि पण समाधान झालं. तिथं गेल्यानंतर इतका प्रमाणाच्या बाहेर बर्फ होता ना, बापरे, खरंच म्हणजे मुलींनी भरपूर असा एन्जॉय केला. मी सुद्धा साडी घालून, मला ज्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे माझी इच्छा होती साडी घालून एक नॉर्मल व्हिडिओ. जास्त तर काही झालं नाही, कारण की तिथं काय झालं, आम्ही एकदम वरच्या याच्यावर गेलो होतो ना, तर तिथं नेटचा प्रॉब्लेम होता, तर त्यामुळे काय झालं, गाण्यांच्या रील्स वगैरे नाही झाल्या, पण नॉर्मल अशा व्हिडिओज वगैरे आम्ही काढून घेतल्या, जेणेकरून नंतर सॉन्ग वगैरे टाकून देता येईल. पण खरंच खूप छान वाटलं यार, खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर इकडं हॉटेलवर आलो आम्ही, जवळपास 6 वाजता आलो होतो आणि आता रूममध्ये आले आहे थोडंसं. आणि आता इतकं म्हणजे जेवण करायला सुद्धा जाऊशी वाटत नाही. तर आम्ही जसं हॉटेलमध्ये येतो ना, तर डायनिंग हॉल असतो, तर डायनिंग हॉलमध्ये जेवायला असं हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण, एक सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं आपण बाहेर फिरतो त्यामुळे आपलं बाहेरचंच जेवण असतं. अशा प्रकारे अशी हे पॅकेजसारखं असतं. तर आता उद्या आम्हाला जायचं आहे धर्मशालाला. तर इथून आता आम्ही हॉटेल सोडू आणि धर्मशालाला जाऊ. धर्मशालाला काहीतरी मला वाटतं संध्याकाळच होईल जायला. सकाळी जर लवकर निघाले तर थोडंसं लवकर पोहोचू संध्याकाळपर्यंत, तर उशिरा जर निघाले सगळे तर रात्रच होईल थोडी पोहोचायला, असं हे लोक म्हणत आहेत, ड्रायव्हर लोक. तर बघू किती वाजतात काय, मला पण माहिती नाही आहे, अनुभव नाही आहे, पहिल्यांदाच आहे. धर्मशाला कशी आहे काय आहे मी पण फर्स्ट टाईमच बघणार आहे. तर बघूयात कसं आहे. आता मी सगळी पॅकिंग करून गेलेले आहे, सगळी पॅकिंग म्हणजे जे सकाळी जे कपडे घालायचे आहेत ना ट्रॅव्हलमध्ये, तर ते कपडे वरती काढून ठेवलेले आहे. बाकी बॅगा वगैरे मी सगळं सेट करून ठेवून दिलेलं आहे, सुटकेस वगैरे. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग्स. तर जमलं तर ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल, नाहीतर मग आपलं उद्या वेगळा ब्लॉग सुरू होईल आपला. मी कसे करते कसे नाही मला काहीच समजत नाही, पण मी करते, एकदम एक्साइटमेंट आहे, खूप छान वाटतं. त्यामुळे मी जसं आलं तसं ब्लॉग शूट करते. तर तुमच्यापर्यंत पोहोचेलच. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब पण करा. इथं मी आणि माझी मम्मी बसली आहे. गारवाना प्रमाणाच्या बाहेर थंडी पडली, पाऊस पडल्यामुळे इतकी थंडी वाजते ना, काय सांगू तुम्हाला यार. आणि मम्मीने आता ना सगळे स्वेटर सुकेच पण टाकून दिले. आता काय बोलावं हा, उद्या धर्मशालाला जायचं आहे ना, तसं इतकं गारवा नाही लागणार आहे, तर त्यामुळे मग हे म्हटले टाकून दे, जास्त नॉर्मलवालेच ठेव जर्किंग वगैरे, त्यामुळे नॉर्मलच ठेवले. बस आता इथे जेवण लागणार आहे, आम्ही जेवण करू, डायरेक्ट झोप मारायची मस्त. सकाळपासून 4:30 वाजता उठलो आहे. 4:30 बसून घ्या जेवण करून जाऊ. मग संध्याकाळचा मेन्यू असा आहे, भात आहे, चपाती, पनीर, बटाट्याची भाजी, सॅलेड आणि ही डाळ आहे इथं. तर आज संध्याकाळचं मनालीचं आमचं हे लास्टचं जेवण आहे इकडं, उद्या आहे धर्मशालामध्ये. तर आता आम्ही आलो जेवण करून रात्रीचं मॉल रोडला, आणि आम्ही खातोय पान. इथे हे भैया आहेत, ते पान खूप छान बनवतात.
तर हे म्हटले चल आपण पान खाऊयात आणि थंडी तर इतकी प्रमाणाची बाहेर आहे ना बापरे, तरी मला कुडकुडतं एकदम, थंडी खूप वाजते. तर आता हे पान रेडी झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. झालं हा माझी. तर बघा हा पान आहे ना इथं खूप फेमस आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी या मॉल रोडला पान विकतात. तर आणि छोटे छोटे गुलाबजामुन आहे, आम्ही ते सुद्धा ट्राय केले पण ते गुलाबजामुन मला इतकी फार आवडली नाहीत. पण हा पान इथं सगळेजण विकतात. तर हा पान मी आज ट्राय करून बघते. आणि हा मॉल रोडमध्ये आज आमचा लास्ट दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. उद्या धर्मशाला राहील. मग